नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये दिसायला देखणी आणि त्याचबरोबर चवीलाही चवदार अशी सोलकढी करतोय। सोलकढी करण्यासाठी आपण कोकम घेतले आहेत। या कोकमांमध्ये गरम पाणी घालायचं, त्यामुळे कोकम लवकर भिजतात आणि त्याचबरोबर कोकमचा सर्व अर्क छान पाण्यामध्ये उतरतो। सोलकढी करताना सोलकढीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कोकम। तुमच्याकडे असे कोकम नसतील आणि आगळ असेल तर तुम्ही सोलकढीमध्ये आगळाचाही वापर करू शकता। एका नारळाच्या खोबऱ्यापासून आपण सोलकढी करतोय। सोलकढी करण्यासाठी नारळ ताजा असावा, पण नारळामध्ये पाणी मात्र थोडं कमी असावं। नारळामध्ये पाणी तेव्हाच कमी असतं जेव्हा नारळामध्ये खोबरं जे असतं ते पूर्ण भरलेलं असतं आणि अशा नारळातूनच आपल्याला थोडं जास्त प्रमाणात नारळाचं दूध काढता येतं। बरं, नारळामध्ये जर पाणी जास्त असेल तर तशा नारळामध्ये खोबरं कमी असतं, म्हणजेच ते परिपक्व नसतं, त्यामुळे अशा नारळातून दूधही कमी निघतं। बरं, सोलकढी करण्यासाठी खूपच जुना आणि सुका नारळ अजिबात वापरू नका, कारण अशा नारळामुळे सोलकढीला चवही येत नाही आणि पाहिजे तशी झाक येत नाही। पाण्यामध्ये भिजत घातलेले कोकम आपण गाळणीने गाळून घ्यायचे किंवा असे हाताने काढून घ्यायचे। आता पाहूया सोलकढी करण्यासाठी लागणारं इतर सर्व साहित्य। 4 सोललेल्या लसूणच्या पाकळ्या, अद्रकचे तुकडे, त्याचबरोबर हिरवी मिरची। हिरवी मिरची आपण एकच घेतली आहे। तुम्हाला जर 2 मिरच्यांचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता। चमचाभर साखर, चवीपुरतं मीठ, चमचाभर जिरं आणि त्याचबरोबर एक छोटासा थोडासा बीटाचा तुकडा। या किंचित बीटामुळे आपल्या सोलकढीला रंग मात्र सुरेख येतो। किसलेल्या एका नारळाचं खोबरं आणि त्याचबरोबर कोकमचं पाणी। सर्व साहित्य छान बारीक करून घेण्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये सर्वात आधी खोबरं घालायचं आणि त्याचबरोबर आपण सोलकढी करण्यासाठी घेतलेलं सर्व साहित्य म्हणजेच लसूण, अद्रक, मिरची, जिरं, बीटाचा तुकडा, चवीपुरतं मीठ आणि साखर। हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करताना यामध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा, त्यामुळेच हे खोबरं मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटलं जातं, त्यामुळेच दूध अधिक प्रमाणात आणि नीट निघतं। आता एक भांडं घ्यायचं, त्यावर गाळणी ठेवायची आणि त्याचबरोबर एखादा कॉटनचा कपडा। आता यावर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं सर्व साहित्य असं ओतून घेतलेला कपडा एकत्र करून या सर्व साहित्यातून जितकं नारळाचं दूध निघेल तितकं ते काढून घ्यायचं। हे सर्व दूध गाळून झाल्यावर उरलेलं खोबरं पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं। ही प्रोसेस आपण 2 वेळाच करतोय। तुम्हाला जर 3-4 वेळा करायची असेल तर तुम्ही ती आवर्जून करू शकता। पाहू शकता आपण पूर्ण नारळाचं दूध अगदी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे। बरं, आपण गाळून काढलेल्या या नारळाच्या दुधात आता थोडंसं हिंग घालायचं। आहा, मस्त! पाहू शकता आपण एका नारळाच्या खोबऱ्यापासून अगदी बाउलभर नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे। आता या गाळून घेतलेल्या नारळाच्या दुधात सर्वात आधी कोकमचं पाणी घालायचं। आपण हे सर्व साहित्य बारीक करत असताना यामध्ये थोडंसं बीट घातलं होतं, कारण बीट घातल्यामुळे या सोलकढीला थोडासा गुलाबी रंग येतो, म्हणून काही बीट सोलकढीमध्ये जास्त घालायचं नाही, नाहीतर सोलकढीला कोकमची कमी आणि बीटाची जास्त चव येईल। सोलकढीमध्ये जर बीट जास्त झालं तर सोलकढीला चांगली चव येत नाही। बऱ्याचदा काय होतं, आपण वापरलेल्या कोकमाच्या पाण्याचा सोलकढीला छान असा रंग येत नाही, त्यामुळे आपण काय करतो, भरपूर कोकम भिजत घालतो आणि त्या पाण्याचा वापर सोलकढीत करतो। बरं, अशा वेळेला या सोलकढीला छान आणि सुरेख रंग येतो बरं का। पण काय होतं,
सोलकढीची चव बिघडते, सोलकढी चवीला जास्त आंबट होते. असं आपल्याकडून होऊ नये म्हणून आपण यामध्ये अगदी थोडासा बीटाचा तुकडा घातला आहे. बरं, या सोलकढीमध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचाही अर्क या सोलकढीमध्ये अप्रतिम उतरतो. अशी सोलकढी तुम्ही जेवणानंतर जर प्यायलात तर पोट हलकं आणि आरामदायक वाटतं. बरं, आता वेळ झाली निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बरं, ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.